महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक आणि पिंपळगाव खडकी या गावांच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला। अनेक ठिकाणी घरे आणि गोठ्यांचे पत्रे उडून गेले, झाडे उन्मळून पडली, विजेचे खांबही पडले। चांडोली बुद्रुक येथे नारळाचे झाड गोठ्यावर पडल्याने गोठ्याच्या आत असलेले शेतकरी हरिभाऊ रघुनाथ थोरात यांचा जागीच मृत्यू झालाय। आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथे मंगळवार 2 रोजी 4च्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या गावात अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे आणि जनावरांचे गोठ्याचे पत्रे उडून गेले। कांदा चाळीचे पत्रे उडून जाऊन कांदा पावसामध्ये भिजला गेला। अनेक ठिकाणी झाडे कोसळून रस्त्यावर पडली, विजेचे खांब पडले, फळबागांचे नुकसान झाले। शेतातील मका, कडवळ आणि पालेभाज्या या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। प्रशासनाने त्याचे ताबडतोब पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रवीण थोरात पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य प्रीती थोरात पाटील यांनी केली। तसेच पिंपळगाव खडकी परिसरात अनेक ठिकाणी केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडली, त्यामुळे केळी उत्पादनाचे मोठे नुकसान झालं। नवनाथ पोखरकर यांची सुमारे 2 एकर क्षेत्रातील आणि विलास पोखरकर यांची 6 एकर क्षेत्रातील केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। केळीची झाडे मोठ्या प्रमाणात कोसळल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून संपूर्ण वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे। केळी बागांचे मोठे नुकसान झाले असून शासनाकडून नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून महसूल प्रशासनाला तातडीने पंचनामे करावेत। कृषी विभाग आणि महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार त्वरित आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी केली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।